अर्जुन आणि सायली विचारच करत असतात की आईने एवढं सगळं केलं आहे, दिवसभराचं प्लॅनिंग केलं आहे, मग आपण बाहेर कसं जाणार. ते दोघं विचारात पडतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण सांगूया आईला की आमचं दोघांचं एक अर्जंट काम आहे, त्यामुळे दोघांनाही जायला लागते. ते आधी हो म्हणतात. नंतर सायली म्हणते नको, पण असं सांगणं योग्य नाही आहे म्हणून. आणि नंतर ती वळून बघते तर कल्पना, विमल, प्रतिमा आणि सगळेच लोक एवढ्या आनंदात असतात आणि एवढं स्वयंपाकाचं एवढं आनंदाने करत असतात की ते मोडून जाणं योग्य वाटत नाही. म्हणून मग सायली म्हणते, आपण खरं सांगूया की आपल्याला कॅफेमध्ये जायचं आहे. तर अर्जुन म्हणतो ठीक आहे, आईशी बोलतो म्हणून. सगळ्यांची जेवणं होतात, सगळेजण आनंदात गप्पा मारत बसलेले असतात. तेवढ्यातच अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. अर्जुन म्हणतो थांब, मी आईशी बोलतो म्हणून इशाऱ्यानेच बोलतो तिला. इथे तो कल्पनाला सांगायला जात असतो, तेवढ्यातच कुसुमताई तिकडे येते. सायली तिच्याकडे येते आणि म्हणते तुला एवढा वेळ का झाला. तर कुसुमताई म्हणते मी कालच सांगितलेलं ना, रात्री घरी गेले कारण मला एक पावभाजीची ऑर्डर आलेली, त्यामुळे मला जावं लागलं. मला उशीर तर नाही झाला. प्रताप म्हणतात की काहीच हरकत नाही आहे, आता आमचं जेवण झालं आहे, चला आता पुढचा कार्यक्रम. कल्पना म्हणते. इथे अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघायला लागतात, कारण त्यांना तर जायचं असतं, पण एक एक कार्यक्रम सुरू करतायत आणि त्यांच्यासाठी एवढं सगळं काही करत असतात की त्यांना ते बोलायला मिळतच नाही. शेवटी अश्विन आणि चैतन्य प्रोजेक्टरवर त्यांचे फोटोज दाखवतात, लग्नापासूनचे, होळीचे, वटपौर्णिमेचे. जेव्हा ती पावसातून फेऱ्या मारत होती वडाला, तेव्हा कोण होता इनविजिबल पर्सन माहीत नाही जो त्यांचा फोटो काढत होता. तेही फोटो त्याच्यात आहेत. आश्चर्य, असं कोणत्या व्यक्तीने काढलेत ते फोटो. तिकडे तेव्हा कोणीच नव्हतं, इनविजिबल व्यक्तीच होता कदाचित ते फोटो काढणारा. मग ते लोकांची पूर्णाजीच्या वाढदिवसाचे, घरातले सगळे एक 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 करून त्या दोघांचे फोटो दाखवत असतात. अर्जुन आणि सायली खूपच भावूक होतात हे बघून. सायलीच्या तर डोळ्यात पाणी येतं. इथे पूर्णाजी म्हणते बघ तिचे दोन्ही नळ चालू झाले म्हणून. इथे कल्पना तिला म्हणते अगं असं काय करतेस. तिला जवळ घेते. पण इथे सायली एकदम भावूक झालेली असते सगळे फोटो बघून. तिला सगळ्या आठवणी आठवत असतात. इथे अस्मिता आणि तन्वी दोघीजणी बाजूबाजूलाच बसलेले असतात. तन्वीला हे सगळं आवडत नसतं, पण नाईलाज आहे, तिलाही बघावं लागतं. सगळेजणच खूप खुश असतात आणि ते फोटो बघून तर आणखीनच आनंदात असतात. फक्त कुसुम थोडी डचकलेली असते, कारण हे फोटो तिला माहिती आहेत, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, खरं काही नाही आहे, पण ती दाखवत नाही तसं. इथे अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघतात. अर्जुन ते प्रोजेक्टर बंद करतो आणि समोर येऊन बसतो आणि म्हणतो आई मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. ती म्हणते अरे बोल ना, काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो सायली आणि मी एका कॅफेमध्ये जातो आहे. आम्ही आदल्याच दिवशी एक टेबल बुक केलं आहे. आम्हाला माहीत नव्हतं हे तू दिवसभराचा असा प्रोग्राम काही करशील म्हणून, पण तू सांगत असशील तर आम्ही जाणार नाही म्हणून. तर सगळेच जण मुद्दामून त्यांना त्रास देण्यासाठी एकमेकांकडे बघतात आणि इशारा करतात. कल्पना मुद्दामून रागवण्याचा नाटक करते आणि म्हणते असं कसं तुम्ही वागू शकता. एवढं मी दिवसभराचं एवढं सगळं प्लॅन आखला आहे आणि तुम्ही दोघंच जण बाहेर जात आहे आम्हाला सोडून. इथे सायली आणि अर्जुन एकदम नर्व्हस होतात, मान खालती जाते. अर्जुन आणि सायली दोघं म्हणतात नाही नाही, तुम्ही परवानगी नाही दिली तर आम्ही जाणार नाही म्हणून. असंच चाललं असताना तेवढ्याच सगळेजण हसायला लागतात आणि ते दोघंजण एकदम बघायला लागतात. कल्पना म्हणते अरे असं वाटलंच कसं की आम्ही परवानगी नाही देणार, जा तुम्ही. तर ते म्हणतात आम्ही थोड्या वेळासाठीच जातो आहे, आधी आम्ही जेवायलाच जाणार होतो, पण आता तू एवढं सगळं केलं आहेस तर थोड्या वेळासाठी जाऊन परत लगेच येतो. ते सगळे म्हणतात हो, पण जेवणाच्या वेळेपर्यंत या, सगळे वाट बघतात तुमच्याशिवाय कोणी जेवणार नाही म्हणून. तर ते हो हो म्हणतात आणि ते खूप खुश होतात. इकडे अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या स्टडीमध्ये बोलत असतात. इथे तन्वीला संशय येतो की ते काय बोलतात, तिला ऐकायचं असतं, म्हणून मुद्दामून ती खांबाच्या तिकडे जाऊन उभी राहते स्टडीच्या बाहेर आणि ऐकत असते. तेव्हा ती हे ऐकते की अर्जुन चैतन्याला सांगतो आज तो दिवस आला आहे, किती दिवसांपासून हे मी वाट बघत होतो, आज मी त्यांना एकदाचं प्रपोज करणार म्हणून. इथे तन्वी म्हणते मला जे नको आहे तेच होतं आहे, मला वाटलंच होतं हे लोक असं काहीतरी करतील म्हणून, बाहेर त्याच्यासाठीच जातात त्यांच्या डेटवर. चैतन्य अर्जुनला सांगतो हो, आज सगळं नीट कर म्हणजे झालं. इथं अर्जुन म्हणतो मी अंगठी कुठे ठेवली आहे. इथे चैतन्य एकदम आश्चर्याने अर्जुनकडे बघतो. तेव्हा अर्जुन म्हणतो हो अरे बॅगमध्येच आहे म्हणून, आणि ते लोक तिकडे जातात बॅगमध्ये बघायला.
इथे तन्वी म्हणते, काही करून मला आजच्या आज पुरावे शोधायलाच हवेत. ह्यांचं भांडं फोडायचंच आहे. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणून. हाच विचार करत असते आणि तेवढ्यातच सगळ्यांचं लक्ष जातं. पायऱ्यांवरून सायली नवीन कोरी साडी नेसून छान नटून थटून खालती उतरत असते. अस्मिता पूर्णाजीला म्हणते, ही बघ नवीन साडी घालून आली आहे. आणि सगळ्यांचंच लक्ष तिकडे जातं आणि ती खूपच सुंदर दिसत असते. तिला काही दाखवली तर नाही आहे, कंठी कोणतरी वेगळीच आहे. तिला फक्त पाठमोरी दाखवली आहे, कंठी सायली नाही आहे, डमी आर्टिस्ट आहे कोणतरी. इथे सगळेच जण सायलीला बघून खूप खुश होतात. आणि कल्पना म्हणते, लवकर या, आम्ही वाट बघतोय. ती म्हणते, हो आई, मी जाते म्हणून. ती म्हणते, हो चालेल. आणि सायली पुढे निघून जाते. इथून स्टडीमधनं चैतन्य आणि अर्जुन बाहेर येतात. तेव्हा रविराज त्याला म्हणतात, ए ज्युनियर, तुझी बायको तर आधीच निघून गेली, तू काय करतोय इकडे? आणि तो लाजत असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, तुम्ही एवढा कठीण प्रश्न विचारू नका, बघा तो लाजतोय कसा. आणि सगळेजण हसायला लागतात. तेवढ्यात अर्जुन तयार व्हायला वरती त्याच्या रूममध्ये जात असतो आणि चैतन्यालाही घेऊन जातो तो वरती रूममध्ये. अर्जुनचा नेहमीचा मूर्खपणा सुरू झाला आहे, जशा शाळेतला पोरगा असो असा. मी काय घालू, मला जायचं आहे, मी एकदम एक्सायटेड झालो आहे, मला कळत नाही मी कसं वागू, वेड्यासारखे हावभावाने काहीतरी करत असतो. तेव्हा चैतन्य त्याला म्हणतो, अरे तू पहिला शांत हो, जा तयार हो म्हणून. मग दाखवतात की अर्जुन तयार होतो आहे.